कन्फर्म करा म्हणून तर काय नाव काय त्याचं? आशिष देवा दिवा आशिष देवा ओके सर. आज बीड जिल्हा रुग्णालयामध्ये एका दलित असणाऱ्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडून मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. केज पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असताना केज पोलिसांनी या दलित तरुणाला घरापासून तर पोलीस स्टेशन पर्यंत मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये तो अत्यंत घायल झाला. घायल झाल्याच्या नंतरही त्याच्यावर कुठलीही ट्रीटमेंट केली गेली नाही. त्याला न्यायालयाच्या मार्फत बीड जिल्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं, कारागृहामध्ये पाठवण्यात आलं. बीड जिल्हा कारागृहातून त्याची परिस्थिती आणखी हालाकीची झाली असताना त्याला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये या दलित तरुणाला टाकण्यात आलं. त्याचं नाव आशिष दिवार असं आहे. आज तुम्ही बघत असाल की आम्ही बीड जिल्हा रुग्णालयात मध्ये त्या मुलाच्या मृत्यूच्या ठिकाणी आहोत. या बीडच्या रुग्णालयामध्ये हे जे रुग्णालयाचं जेल आहे ज्याच्यामध्ये रुग्णाची देखभाल केली जाते, इथं कुठलीही व्यवस्था नाहीये. या रुग्णालयाच्या जेलमध्ये लाईट नाहीये, फॅन नाहीये, त्याच्या अभावी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. जिल्हा रुग्णालयातल्या कुठल्याही डॉक्टरांनी त्याची योग्य ट्रीटमेंट केली नाही. त्याचा भाऊ इथं उपलब्ध असताना त्याला कुठलीही सूचना दिली नाही. रात्रभर तो तडपडत होता आणि तडपडल्यानंतर त्याचा आज या रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये अशा दलित तरुणांना पोलिसांच्या माध्यमातून वारंवार मारहाण होत असते, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची याच पद्धतीनं पोलीस लॉकअपमध्ये मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. अशीच घटना आज आपण या बीडमध्ये पाहत आहोत. याला न्याय मिळेपर्यंत, या दिवार या तरुणाला न्याय मिळेपर्यंत आम्ही याच्यासाठी लढा देत राहू. मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की अशा वारंवार घटना रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव असणं फार महत्वाचं आहे. त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार, मृत्यू झालेल्या तरुणाच्या भावाच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी मारहाण न करण्यासाठी त्याला काही पैशाची डिमांडही केली होती. त्या भावानी ज्या पद्धतीने सांगितलं की त्याला 2 दिवस मारत होते, त्याला पोलीस कोठडी 2 दिवसाची देण्यात आली होती, त्याच्यामध्ये प्रचंड त्याला मारहाण केली. न्यायालयाच्या समोर तू काही सांगू नकोस